बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना. तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगा मग तिकडे. उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचं आहे का? राज ठाकरेंचा थेट सवाल. आमचे वाद किरकोळ, एकत्र येणं कठीण नाही. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना साद. अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला आपणही तयार. राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रतिटाळी. आपल्याकडनं भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली भांडणं असं म्हणत उद्धव ठाकरेंकडनं सकारात्मक प्रतिसाद. शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी राज उद्धव यांनी एकत्र आलं पाहिजे. ठाकरे बंधूंचे मामा चंदू वैद्य यांची न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाही. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आणि नरेश म्हस्केंचं मत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना वाईट वागणूक दिल्याचाही आरोप. विलेपार्लेमध्ये जैन समाजाचं आंदोलन. महापालिकेनं अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान जैन मंदिर पाडल्यानं समाज संतप्त, वातावरणही तापलं. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका. डॉक्टर घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल. ससूनच्या दुसऱ्या अहवालात डॉक्टर घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई. गावकऱ्यांवरती विकतचं पाणी घेण्याची वेळ. पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी.